नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं या ठिकाणी यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आपल्याला आज रेशो अनालिसिसचा एक्झाममधला सेकंड क्वेश्चन दुसरा क्वेश्चन पाहायचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट ऑफ श्री गणेश लिमिटेड फॉर द इयर एंडेड ऑन 31 डिसेंबर 2018 यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द फॉलोइंग रेशोज दॅट आर ॲसिड टेस्ट रेशो, proprietary fund and stocks turnover ratio. With this information we have to calculate that ratio. इत्यादी रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. बॅलन्स शीट दिलेली आहे आणि पुढं एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिले. बॅलन्स शीटमध्ये शेअर कॅपिटल, जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सन्ड्री क्रेडिटार्स दिले. त्याच पद्धतीनं लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक, डेटास, कॅश इन हँड इत्यादी गोष्टी दिल्यात. लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरी या दोन फिक्स्ड असेट आहेत, तर स्टॉक, डेटास, कॅश या तीन करंट असेट आहेत. ओके. आणि नेक्स्ट पुढं काय आहे? पुढं आहे ऑपरेटिंग. आपला जी काय स्टेटमेंट असणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ती स्टेटमेंट दिली आहे. याच्यामध्ये बघा ओपनिंग स्टॉक, परचेस, ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिट साईडला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक सांगितलं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस पण सांगितले आहेत. ग्रॉस प्रॉफिट सांगितला, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट पण सांगितलेलं आहे. या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते रेशो अगोदर तुम्हाला सर्व फॉर्म्युले दिलेच आहेत. नंबर 1 कॅल्क्युलेट करा म्हणते त्यांनी ॲसिड टेस्ट रेशो. याचं दुसरं नाव काय आहे? नंबर 1 ॲसिड टेस्ट रेशो. यालाच आपण काय म्हणतो? दुसरं नाव आहे याचं क्विक रेशो. फॉर्म्युला काय मित्रांनो? क्विक असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. क्विक असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. मग क्विक असेट कोणत्या? ऑल करंट असेट, ऑल करंट असेट मायनस स्टॉक डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. ऑल करंट असेट, सगळ्याच करंट असेट घ्या. स्टॉक प्लस डेटार्स प्लस कॅश डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. कोणकोणते आहेत? एकच आहे, सन्ड्री क्रेडिटर्स. मायनस काय करायचे? स्टॉक करायचं आहे फक्त याच्यातून. स्टॉक नाही घेतलं तरीही चालते, पण ॲज पर फॉर्म्युला अगोदर करंट असेटची बेरीज करा, त्याच्यातून स्टॉक मायनस करा. स्टॉक किती आहे? 1,50,000, 1,50,000. डेटार्स किती आहे? 2,50,000, 2,50,000 प्लस कॅश किती आहे? 1,50,000, 1,50,000 वजा स्टॉक किती आहे? 1,50,000 मायनस करायचं आहे. 1,50,000 मायनस करा. आणि करंट लायबिलिटी एकच, 2,00,000 रुपये. ठीक आहे. 1,50,000 अधिक 1,50,000 3,00,000, 1.5 3,00,000, 3 आणि 2 5, 5.5 लाख होतात. बघा कॅल्सीमध्ये करून बघूया वाटलं तर. 1,50,000 अधिक 1,50,000 अधिक 2,50,000 वजा 1,50,000, 4,00,000 येऊन जाईल. हे आणि हे कटलं राहतं काय? 2 आणि 2 2, 3, 4,00,000, 4,00,000 राहील डिवायडेड बाय 2,00,000 करा. 4,00,000 भागाकारात 2,00,000 किती येतं? 4,00,000 भागाकारामध्ये 2,00,000 येऊन जाईल तुमचं 2. आन्सर किती आलं? 2. मग 2s 1 काय आला? लिक्विड रेशो ॲसिड टेस्ट रेशो इज इक्वल टू ॲसिड टेस्ट रेशो 2:1, 2s 1. ओके. चला 2 नंबरचं कॅल्क्युलेशन करा म्हणलं. आता प्रोप्रायटरी रेशो काय सांगितलं? प्रोप्रायटरी फॉर्म्युला काय प्रोप्रायटरी रेशोचा? स्टेक होल्डर फंड म्हणजे शेअर होल्डर फंड, शेअर होल्डर फंड डिवायडेड बाय टोटल
असेट्स. शेअर होल्डर फंड म्हणजे काय, तर त्यांचं शेअर कॅपिटल. ओके, टोटल कॅपिटल किती आहे त्यांचं शेअर होल्डरचं 5 लाख, भागाकारात टोटल असेट्स आहेत 12,50,000. 5 लाख भागाकारात 12,50,000 करा, बरोबर 0.40 येऊन जाईल. प्रोप्रायटरी रेशो इज इक्वल टू 0.40. नंबर 3 आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो फॉर्म्युला काय, सिम्पल आहे फॉर्म्युला, आपण पाहिला आहे, COGS डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. मग COGS कसं कॅल्क्युलेट करणार, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. क्वेश्चनमध्ये ओपनिंग स्टॉक किती सांगितला आहे, काढा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे पहा, ओपनिंग स्टॉक 2,50,000 आहे, परचेस 10,50,000 आहे, क्लोजिंग स्टॉक 1,50,000 आहे. ॲज इट इज इन्फॉर्मेशन घ्या इथं. ओपनिंग स्टॉक 2,50,000 प्लस परचेस सांगितले त्यांनी 10,50,000, क्लोजिंग स्टॉक सांगितला 1,50,000, 1,50,000. उत्तर येऊन जाईल बघा 11,50,000, 11,50,000. काय आलं हे, COGS कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. नेक्स्ट आता कॅल्क्युलेट काय करायचं आहे, ॲव्हरेज स्टॉक. कसं काढणार ॲव्हरेज स्टॉक, ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. ओपनिंग स्टॉक इथंच आहे बघा, ओपनिंग स्टॉक 2,50,000, 2,50,000 अधिक क्लोजिंग स्टॉक किती आहे 1,50,000 भागाकारामध्ये 2. ओपनिंग स्टॉक 2,50,000 प्लस 1,50,000 होतात किती, 250 अधिक 150 होऊन जातील 4 लाख. किती, 4 लाख भागाकारात 2 आला ॲव्हरेज स्टॉक आपला. ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू 2 लाख. किती आला, 2 लाख. आता फॉर्म्युल्यामध्ये टाका, कॉस्ट ऑफ गुड सोल्डच्या COGS किती आहे 11,50,000 भागाकारामध्ये ॲव्हरेज स्टॉक 2 लाख. उत्तर किती आलं सांगा, 11,50,000 भागाकारामध्ये 2 लाख केलं तर येऊन जाईल 5.75, 5.75 टाइम्स. किती आलं उत्तर, 5.75 टाइम्स. ओके, चला हे होतं आन्सर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आता पुढचा क्वेश्चन सॉल्व करू. काय डाऊट असतील तर विचारा. धन्यवाद.